माझी प्रिया दिसावी माझी प्रिया दिसावी
अरे मृत्यूलोकाच्या ठिकाणी चालणारी भक्ती मुळात ती भक्ती जर का बंद झाली असेल तर निश्चित विजयाचे विजय श्री आपल्याला मिळणार आहे. सर्व सोला जबाबदार मरते मानव याच्यासाठी स्वामी सेनापती महाराज या दरबाराच्या ठिकाणी पाचडण्याच्या मासी कारण सप्तपात्राचा राजा झाला पण समाधान नाही यांचं सम्राटशाहीचा राजगिरी यांची इच्छा मस्तकी धार करण्यासाठी मग्न मानव या ठिकाणी असतील पण मृत्यूलोकाच्या ठिकाणी साल करून भक्तिबंध करण्यासाठी आपण पण याच अहंकाराला मला संपवायचा आहे आणि म्हणून भगवंता नारायणा तू दिलेली बुद्धिमत्ता वापरून काही ना काहीतरी नाट्य मला रंगवायचं आहे. काही का असेना भगवंता नारायणा तुझ्या गोड आशीर्वादासाठी या नारदाची देवा तुझ्या चरणाशी एकच सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना छंद लागो जीवा शिवा छंद लागो मना मना श्री हरी नारायण श्री हरी नारायण
मधुर स्वर लहरिया उमटल्या मधुर स्वर लहरिया उमटल्या मधुर स्वर लहरिया उमटल्या जीवा शिवाच्या वेटीला या जीवा शिवाच्या वेटीला या जीवा शिवाच्या वेटीला या मधुर स्वर लहरिया उमटल्या मधुर लहरिया उमटल्या मधुर स्वर लहरिया उमटल्या. सर्वाणी तंत्र भूतानी वसंती परमात्म्याने भूतेषु सर्वात्मा वासुदेव स्मृत स्वहा. परमात्म्याच्या ठिकाणी 5 पंचभौतिक गोष्टी वास्तव्य करतात. त्याला वासुदेव असं म्हटलं जातं. वास म्हणजे जीवन, देव म्हणजे निर्गुण निराकार नित्य आदी शाश्वत शक्ती. ज्या शक्तीनं अखिल विश्वाला जन्म देण्याचं कार्य केलंय अशा नित्य आदी शाश्वत शक्ती आणि माझ्या वैकुंठीच्या नारायणा युगायुगाच्या ठाई भक्त रक्षणासाठी अनंतचे अवतार घेतलेस. त्यापैकी त्रेतायुगात मर्त्य मानव कुलात दशरथाच्या कुशीकुलात कौशल्याच्या पोटी राम नावानं तू जन्म घेतलास. ही अयोध्येची भूमी पतित पावन केलीस. या अयोध्येचं जतन करणारा सूर्य कुलोत्पन्न क्षत्रिय मानवी राजकर्ता राजा शिवनंदन तुझ्या पवित्र चरणी नतमस्तक होतोय. देवा नतमस्तक होतोय. खरंच सत्ता सौंदर्य आणि बुद्धिमत्ता याचा विचार करून आम्ही आमच्या जीवनात असा निर्णय घेतला ज्याप्रमाणे कोंढाण्याशिवाय हिरा चढवत बुद्धिवान माणूस आपल्या बुद्धी चातुर्याच्या योगे वाटते ते उद्दिष्ट साध्य करून घेऊ शकतो. पण त्याच बुद्धीला जर विद्येची जोड मिळाली तर दुधात साखर पडण्याचं महत्व प्राप्त होतं. म्हणूनच कुठेतरी म्हटलंय विद्या विनय शोभते. विद्येशिवाय माणसाला खरी शोभा नाही. म्हणून
मानवी राजकर्ता शिवनंदन यानं मनाच्या ठिकाणी टाकलाय. मन धन्य वाटू लागले. पण आज राज दरबाराच्या ठिकाणी मी उभा आहे. क्षणभर मी माझ्या मागील भूतकाळाकडे पाहिले असेल, मागे वळून पाहिलं असेल. मन अंतःकरण कसं खस्त होऊन जातंय. आणि याला आम्हाला लागलेला नेतृत्वाचा प्रयत्न. या जगात स्त्री असो किंवा पुरुष असो, लग्न झाल्यानंतर जर त्यांना संतती प्राप्त झाली नसेल, संतती सुख मिळालं नसेल, तर त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं अर्थ उरत नाही. या समाजात त्याला किंमत दिली जात नाही. व आपुलकीची जिव्हाळ्याची माणसं खूप दिवसांनी आपल्याला भेटल्यानंतर कोण कुणाला काय विचारतोय, तुझ्याजवळ धनदौलत किती आहे, तुझ्याजवळ संपत्ती किती आहे, नाही, हे कोण कुणाला नाही विचारत. तुला मुलं किती, तुझी मुलं काय करतात, असा प्रत्येकाचा प्रश्न असतो. आणि आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी असमर्थ राहिलो होतो. मी राजा आहे म्हणून माझ्या बाबतीत कोणी बोलत नव्हती, कारण सत्ता आमची अधिकार आहे. पण माझं मन सदैव या गोष्टीची मला आठवण करून देत होतं. माझं सोडा, मी एक पुरुष आहे. पुरुष आपलं दुःख व्यवस्थित करू शकतो, पण स्त्रीच्या जीवनाच्या बाबतीत काय? स्त्रीच्या वेणीत फूल आणि मांडीवर मूल असल्याशिवाय तिच्या जीवनाला खऱ्या अर्थानं शोभा नाहीये. या जगात एक वांजोटी म्हणून तिला हिणवलं जातं. मानानं स्त्रियांच्या पंक्तीत तिला बसण्याचा अधिकार उरत नाही. आणि अशी परिस्थिती माझी पत्नी मित्रमंडळा इच्छावर आली. पण देवा, पुढे सरीचं म्हटलंय, माणसाची इच्छा आणि नियती चांगली हवी. श्रद्धामय देवता, माणसाच्या जीवनात इच्छा, श्रद्धा, शक्ती, इच्छा चांगल्याची असेल तर माणसाचं जीवन त्या इच्छेच्या दिशेनं झुकलं जातं. तसंच माझ्या जीवनात घडलं. देवाच्या कृपा आशीर्वादानं, प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादानं आमच्या कुशकुलात पुत्र संतान जन्माला आज 12 दिवस, 12वा दिवस म्हणजे नामकरण विधी सोहळा, म्हणजे हा बारशाचा सोहळा. म्हणून माझ्या संपूर्ण या अयोध्येत ही साज सजावट केली आहे. प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा मी पूर्ण करतोय. आणि या नामकरण विधी सोहळ्यासाठी श्रेष्ठ वशिष्ठ साधू संत महंत सर्वांना मी पाठसारण केलंय. ते आल्यानंतर नामकरण विधी सोहळा परिपूर्ण करावा आणि येणाऱ्यांची मार्ग प्रतीक्षा करावी. सौभाग्य आमच्या राज दरबारी आपण अवतीर्ण व्हावं. या शुभदिनी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा.
दिशेला अयोध्येचा राज करता शिवनंदन आपल्या पदकमली मनात असेल ती इच्छा आकांक्षा परिपूर्ण होईल असा नारदाचा तुला आशीर्वाद. नाट्यरसिको, सन्माननीय योगराजचार्य माझ्या कर्मांचा गौरव करण्यासाठी लागतो तो 200 रुपयाचा पारितोषिक आहे. सन्माननीय योगराजचार्यांचे आभार मानून जमलेल्या तमाम नाट्यरसिकांना नमस्कार करून माझ्या मामामोची वाटतो दशावतार नाट्यमंडळाच्या वतीनं त्या पारितोषिकाचा आनंद ओ कैक दिवसांनी कैक महिन्यानी अगदी सत्य तुमची पावलं आजच्या दिनी या राज दरबारी लावली. त्रिवार सत्य आपण या अतिथी आसनावर विराजमान आहोत. आल्या आगच मला विचार आग्रादित्य बरोबर. आमचं समाधानी तुझं कसं काय चाललंय त्यापेक्षा निरीक्षण करतोय अत्तराचे सडे मोतिकांच्या रांगोळ्या गुढ तोरण रे आज तो कसला आज माझे अयोध्येत हा आनंद उत्सव दिसतो. त्यालाही कारण तुम्हाला ज्ञातच आहे. आम्हाला लागला होता तो निपुत्रिकाचा कलंक. पण माझ्या देव प्रभू रामचंद्राच्या कृपाशीर्वादानं तो कलंक धुवून निघाला. आमच्या कुशकुलात पुत्र संतान जन्माला आलं. आनंदाची गोष्ट आणि आजचा दिवस म्हणजे 12वा दिवस म्हणजे निव्वळ योगायोग बारशाचा दिवस नामकरण विधी सोहळा. आणि या सोहळ्यासाठी ही साज सजावट. तेव्हा माझी आपल्याला विनंती असते माझ्या बाळाला आपला आशीर्वाद मिळावा. दीर्घायुष्य भव समाधानी वाटलं. पण मी तर आलो त्याच्यामुळे ठोस कारण आहे. देवर्षी आणि कारण ऐकायचं पण माझी त्या अगोदर विनंती आहे. कोणती तुम्ही कोणत्याही येथून आला असाल तरी आज या शुभ दिनी इथं आलात म्हणजे आमचं खरं सौभाग्य आहे. तेव्हा माझ्या पुत्राचा नामकरण विधी सोहळा परिपूर्ण होईपर्यंत आपण इथं थांबावं. तुझ्या विनंतीला मी मागे दिला असता. तुझ्या आनंदावर विरझणही मला टाकायचं नाही. पण हे सांगणं मला उचित वाटतंय आणि हे तुला सांगावंच लागेल. सांगावं लागेल हो म्हणजे तुम्ही काहीतरी मला सांगण्यासाठी इथं आला. काही दयाच्या भयभवा भयाती. या बाबतीत योग्य तो विचार आजचा तरी आमच्या जीवनातील आनंदाचा दिवस असला तरी सुद्धा माझ्या आनंदापेक्षा मला माझ्या लाखाचे प्राण प्रिय याच्यासाठी आता राज दरबारीचा बरखास्त करावा. तो वाईट प्रचित आणि रक्तांग येण्यासाठी सैनिक हो माझा राज्य करा. चतुरंग सेना सज्ज करा. बंधू नाम बंधू चक्षुषा बंधू पिताच्या माताच्या सर्वेशाम एक नाम. ज्यांनी आम्हाला वाढवण्याचं कार्य केलं, ज्यांनी आम्हाला घडवण्याचं कार्य केलं, अशा बंधू देवतेचा चरणी युवराज अभिनंदन नतमस्तक होतोय. आहे मंगलमय आशीर्वाद. दादा अभिनंदन. तुमचा शुभमंगल आशीर्वाद युवराज अभिनंदनला प्राप्त झाला. खरंच स्वर्ग दोन फुट उरल्याचा मनोभास अंतर मनाच्या ठिकाणी होऊ लागला. बरोबर. पण तरी सुद्धा मनात शासंका निर्माण झाली. कोणत्या गोष्टी? का म्हणजे का तर आम्हाला लोकपाल मंत्री महोदय, मानाचे मानकरी पदाचे पदाधिकारी साऱ्यांनी दरबार घचून भरला गेला. एवढंच नव्हे तर राज घंटानाद झाला. भरलेला राज दरबार तुम्ही बरखास्तही केला. खरं सांगावं नित्य नियमाप्रमाणे जो राज दरबार भरत होता तो बरखास्त का केला? याला कारण आहे. कारण अयोध्येत आज रक्तांग आणि वैप्रचित या दोन दानवानं प्रवेश केलाय. काय संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. जनतेचं रक्षण करण्यासाठी त्या दानवांना शोध घेऊन
स्त्रिया वैधव्याच्या पंक्तीत बसलेल्या आहेत. अर्थात लहान लहान बालकांची शिवा घरामधून केली जात आहे. एवढंच नव्हे तर रक्ताचे पान वाहत आहे. हाडा मांसाचा चिकन या अयोध्येच्या पुण्यमय भूमीत निर्माण झालाय. हा दादा स्वतःचा संस्कार सोडून तर धनुसम्राट या मरुभूमीवर आले असतील तर शेवटी अति सर्वत्र वरचे ज्याच्याकडून अति झाली आहे त्याच्याकडून अहंकार घडला जातोय अशांचा निष्णात करणं हेच मी रास्त होत. म्हणजे त्या दानवाचा घात करण्यासाठी अर्थातच. संप्रत तू जाणार आहेस. मग हे युवराज हा, नाही मी तुझा मार्ग रोखणार. कारण वेळेला फार महत्व आहे. अर्थातच. कारण ते दानवाचे काय करतील वेळ साधून काय आणि करतील? दादा तुम्हीच म्हणता प्राण देतो तो देव हो, होय प्राण वाचवतो तो वैद्य हो आणि प्राण संरक्षण करतो तो साध्यवंत क्षत्रिय हो. याची निरंतरी पाहिली. क्षणार्धात याला आज्ञाही दिली. पण याला आज्ञा दिली खरी आमचं मन क्षणभर भयभीत होऊ लागले. एवढी मोठी जबाबदारी याच्या माथी दिली पण नाही. माझा पूर्ण आत्मविश्वास आहे याच्या पराक्रमावर. त्या दानवे शिवाचा घात नक्कीच करेल. पण यासाठी आपण स्वस्थ बसता उपयोगी नाही. बारशाचा सोहळा उरकून घ्यावा आणि आपण त्या दानवाच्या हातात होणारा होताना जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच खऱ्याची सरची संगत खोट्याची घालू नको. येईल दिवस तुझा हिवाळा दिवस सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव तारा इतर चाल खाली रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी उचलता काय बघालोय. कारण या देवा काळजी हे सारखं माझं धंदो अरे होतंय खून. अरे अर्धो सगळा रात्री फिरलोय आणि आता अर्धो गाव फिरलोय. किती रोज फिरत म्हणजे त्याचा वाचत नाही तर जे जे तुला कपडे देतात बाबाजीच्या गदर लोक कपडे सुद्धा देऊन जायचा. आज तो माझ्या रागार असा किती देऊन ना परवाच्या दिवसाचे पैसे अजून त्यांनी देऊन जायचा. उलट त्याच्या घरा सुद्धा कडे जाऊन जाय आणि त्याचे कपडे वराचे नळ धुवचे सातशो घडियो करून त्यांच्या घराकडे पोचवता या सध्या मडवळाचा ठरलेला काम. आता कपडे दिसत दिसताना कसे दिसत ताट माने दिसत आणि काही चालतो माहिती आहे सध्या कधी नाही दिसत. आणि जर पैशा हात पुढे केल्या तर हे काय सांगतो माहिती असा. अरे सध्या तुका हे कसलो पैसो आमच्याच गावातलो तिया पाणी आमचा तिया आमचं मग पैसो तुका कसलो. पण विचार करणं नाही संख्याचा आणि चेडवाचा पोट कसा भरता. जर चेडवा असा तर आणि जर तुम्ही पैसे कपडे धुलेल्याचे नाही दिल्यास तर विचार करा तर आमचा पोट भराचा नाही. आणि तस्मात जर एखाद्या दया इली तर तो काय सांगतो ए सज्जा सांगतो घराकडे ये
आणि काय असतील तिचे सगळे पैसे घेऊन जा वर्षानो असे तो जीव वाईट सवय आता सुट्टी नको आता आणि सगळं एकदा काळोखपणा त्याच्या घराकडे गेलो त्या पैसे होईल आणि गेलो आणि सात घातल्या घर काढली त्याचे ओ वैदी नो मोठे पान देव आहे ना मोठे पान देव आहे तर कोणतरी वो होत तरी काय तिला घराचं दुसऱ्या भावाजी लिहिल्या बस्सा हा काय हे नाही या भाऊसाहेबात खळ्याची प्याळ धरल्या आणि बसलो घरातून गेली अहो भाऊजीने किती आई झाल्या नाही हो बहिणीनो पाटले सगळे पैसे जेवचे रोवले ते आज जित्री होण्यान चांगले वैशाली आता काय सांगते असे ही घरात गेली आणि घरात सुद्धा साथ घालून सांगता हो भाऊजीनो हे घरात नाही ह्यो चुलीक डॅमला बसलो पण किती पैसे देऊचे लागतात होला हिना घरात नाही सांगते पुन्हा असो या सध्या मडोळाक देवाक काळजी असा पुरा गजाली सांगतो गाव अर्धसो फिरलो या राहुल हात तरी तुम्ही खाऊन पिऊन सुद्धा असे राहिलात त्याला मी काय करू आता आपलं कर्म भोग त्याका काय करू त्याका होई काय त्याला आता जर सगळे माणूस जर खाऊन जाऊन कमी असलं नाही तर बारीक सारखा कोणी जास्त होतो तशी परिस्थिती आहे भाऊजी इतर होतो तुझा भाऊजी आणलंय काय झाला लगबगीने तुमच्या जन्मापर्यंत आले वाट बघित होतो खरंच होय तो कधी येतोय काय काय ते तर मागणारा हात काटतोय मुळात बाबा हात मागतायत ना तुला लावते मला गावाचा कापूर काय सांगतो हो परिस्थिती म्हणजे माझा कसा जाताला मी आहे ना काळजी करू नका बाबा जो बरा करी तुमचे मंगळमय आशीर्वाद मिळावे या अपेक्षेनं लंपकीने धावत आले तेरा ना
नाही 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 पाहणार सुद्धा नाही कपडे त्या गो? पाहायची इच्छाच नाही काय झाला कारण इथून बाहेर कुठे जायचंच नाही मला किती नाही ठरलं ते ठरलं काय ठरला बाहेर निघाले ना सगळेजण विचारत राहतात काय ठरलं काय विचारतात म्हणून सांगू बापूस कसं असा काही करतात हो असं तर मुळीच नाही विचारत काय विचारतात सर्वजण विचारतात याचे बाबा विचारत होते कधी घालतो कधी म्हणून काय विचारतात वेळोवेळीच त्यांची माझी भेट होत असते हा तेव्हा विचारी होतो हो काय विचारी होतो याचे पण बाबा विचारत होते होय बाबा खरं सांग काय विचारी होतो काय विचारत होते माहितीये तुझे बाबा लग्न केव्हा करणार काय सांगतोय होय तर बापूस लगीन कधी करतो नो बाका का पोर गावला का फाळी तुला मी लगीन करून काय 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 बोलताय तुम्ही कोणाच्या लग्नाची गोष्ट चालली बाबाला विचारतो बाबा लगीन कधी करतो पोर गावला काय करते माझा होय होय तुमचं लग्न विचारतो तुमचं लग्न लोक काय विचारतात बाबा लगीन कधी तुमच्या लग्नात आंब्यासोबत असा काही लागेल हो घरात लग्नाची कोण आहे हे खरा रे बाबा आणि तुम्ही लग्नाची तयारी केली लागले हुरळायला यात चांगलं मग बाबा मी काय म्हणाले काय ते विचारतात ते सांगितलं तुम्हाला काय? पहा त्याच्याजवळ पहा तुझे बाबा विचारतात की नाही रे तो म्हणतो मला माहितच नाही बाबा झाली किती दिवस मी भेटलो नाही असं सांगतो काय विचारतात माहितीये काय विचारतो तुझे बाबा लग्न केव्हा करणार बरोबर ओ पोर गावला ऐकून घ्या ओ पुढे आहे लग्न म्हणतात क्षणी सगळं विसरून तुम्ही तयारीला लागला काय बरोबर तुमच्या लग्नाबद्दल विचारतात ते लग्नाची चौकशी माझ्या म्हणजे तुझ्या लग्नाची या काही एक काळजी करू नको काय? बरोबर येळ तुला लगीन या करून टाकतो नको. हा? चला, नको बाबा हा. तिकडे नको तर वाळूत लग्न मी करणार नाही अगं वाळूच नाही मग वाळू देत म्हणजे वेळ म्हणजे वाळूच न तुम्हीच म्हणाला आता तर बरोच मुहूर्त बघतो हा ना हा गमाड फार मुहूर्त मोठो हा आणि पटापट लगून पटपट काही सगळ्या विधी झाल्या पाहिजे सगळं बरोबर ओव्या नाच गाणी ते दळण बिळण सगळं सगळं बाका आता मी म्हणतोय तुम्ही नाही हा. सगळ्या बायकांना बोलविणार हा, चला हा हा. याला सगळ्यांना सांगून ठेवणार आणखी काय माहिती आणि काय म्हणते काय बाबा हा. हे बघा हा. लग्न माझं अगदी थाटामाटात काही एक काळजी करू नको. राजेशाही पद्धतीत असा भला मोठा मंडप असं मोठं वाटो घालून हा टाकतो. आणि पंक्तीच्या पंक्ती भोजन हा, नाका वाटला पंक्ती तुझी म्हटलं. शाही मेजवानी भोजन हा, शाही मेनू. असं हा. आणि की नाही हा, मला की नाही बाबा हा. पैठणी ह्यो आणखी कडे पैठणी हो आता ह्यो पैठणी अडूक कोणत्या घरातली आहे घाण लावा. आणि त्या सुद्धा कशा माहितीये हा. सुंदर हा? नक्षीदार नक्षीदार. अशा कसं तो? पदरावरती सरकारचा मोर मात्रा पवार पदरावरती सरकारीचा मोर मात्रा पवार बाबा बाबाजी मला एक, दोन, तीन, चार, पाच, पन्नास. हळदीला एक हा. त्याच्या अगोदर एक आणि पुण्यवचनाच्या वेळी एक दोन झाले. त्याच्यानंतर एक झाले, चार झाले हो. साधारण हा. 8, 10, 12, 14, 16 लागतील मग हे बाकी मागा- नाही ग लागणार माझ्या सकट सगळ्याकडे कोणाकडे घाण रावाची पाळी आहे. का रावत? हा तुझ्यासाठी काय कर खरंच होय चालेल हो. हो आणखी काय माया आणि बाबा
माझ्यासाठी काही देणार तुम्ही काय भेटतं? निश्चित काही देणार मागात बघ. काहीही नको तुझं हे औषध बघ, तुझं कुणाच्या? औषध बघ. मी राहिली ती बेकार राहिली ती गेली आलीच नाही गदर, पुढला काय? अजून मला काय पाहिजे माहितीये हा. लग्नात सगळी जण बायकांचं लक्ष त्या दागिन्यांवर म्हाताऱ्याची आजोबी आहेच नाही. नाही नाही तर, दागिन्यांवर असतो होय? हो हा. पाटल्या बागड्या बुगड्या आहेत हे सगळं म्हातारे ठेवलेला उन्हात जमलं आहे. चंद्रहार पण आहे होय. पण गळाभोवती काही नाही हो बाबा आता गळ्या भाऊ तरी काय घातलं त्यांची? एकच साहित्य. बारीक कोयड्यांचा या तसे आंबे पिकले. ओ कसल्या कोयड्या कोयडो. त्या नाही हो हे बघा अशा टोकेरी कोयड्या टोपे. आणि पाठीमागे बघा असे मुटके असे मुटके. नाहीतर कमल विचारत नाही काय सांगतेस हा. असो. हा असा तो बारीक कोयड्यांचा आणि पाठीमागे मुटके असलेला एक भोवताली असा पूर्ण गळ्याभोवती गळ्या असलेला भाऊ तरी होय हो. चपला हात तेवढा बनवा काय सांगतो? हो चपला धार होय हो. हा आजपासून तिसऱ्या दिवसात तुका चपलांचा हार बिया घालतो. काय ठरला? बाबा होय. ओ कुठे काय पुरून ठेवलं तेवढं घडवलं काही एक करून घेऊन नाही. मग मला ह्या देवळात आमचा. ओ पण त्या मंदिराचा आणि माझ्या हाराचा काय संबंध बरं एक सांग. काय भयाचा झाला हा तरी आता जे शाळेची लॉज येतो सकाळी येतात देवात माया पडा येतात येतात येतो. हो जाता पण तिकडे काय तुम्ही भीक मागणार आहात अगो भीक मागायची गजालच नाही. मग जे जेवढं ताट माझे तेवढं केले. हा, मग तुम्ही खाली पण घालून जा ऐको तर गंमत असा ती ती कसली ते देवळात घुसून देवापाशी पोचले. हा आपण बघायचं बरी चपला कोणची असं ओ दोन थकायलो तरी 3 दिवसात तुका चपला घाल. बाबा ओ काय बोलतात तुम्ही एक म्हणते चपला घाल. ओ चपला हार म्हणजे ती पायातली वाहनं होती. ओ ती त्याच्याबद्दल नाही हो बोलत मी ती गळ्यात घाला लागणार माझ्या मग तेच सांगलं मग चपला हार होय. ओ चपला हार म्हणजे हा. सोन्याचा ह्यो आता सोने झालं ओ ते कुणाचं नाव नाहीये तर सोन्याचं नाही सोन्याचं नाण सुवर्णाचा आता हे सुवर्ण कळलं. आता तो सुवर्णाची वहिनी आली असेल तर ती पुन्हा ओरडत राहील म्हणजे असं असता कसो दिसत तर नाहीये असता कसं तो सांगतो. ओ स्वतः. असलो लखपती मग एक ठरला घातलं तुका असा असला हा आणखी होय ना होय. पण तरी बाबा तरी बाबा आणखी मला जायची इच्छाच नाही हो मी बाहेर पडले ना हा बघा हा 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 काय काय नाही समजलं तरी चालेल आता आपण बघ काय. हा हा. डोळा मारत राहतो सारखा उकडून मारून घे त्याच्या डोळ्यात मारल्यानंतर दगड मारून मूठ मारू होईल. डोळे काय करून नाही. काय सांगतो माहितीये हा. अगं ये ना इकडे जाऊ चला तिकडे मुरटतो नाही. त्याच्या पुढे तुला सांगतो हम्म. अगं ये ना इकडे जाऊ असा सांगतो. चल ना एकांतर चल जाऊया मी सांगितलं त्याला बाबांना घेऊन जा मी सांगितलं बाबांना होय बा. हो आणि बघा बाबा बाबा काय लावला. तुम्ही लग्नाचं वेळ निश्चित करा नाहीतर मी याच्यासोबत पळून जाणार तुमच्या वगैरे पळा जाऊन काय करतलो. नाही जमणार ह्याच्या वगैरे पळा जाऊन ते काय करतलो. लग्न ह्याच्या वगैरे लगीन राहतलो. काय झालं तू लग्न करू शकत नाही अगो आता जर उचललं तर कमरेला उचललो. हो पण बाबा तो तसाच राहणार नाही कधीतरी मोठा होईल ना चौसर त्या म्हातारा जातो. मग हा बघा हा चला हा जाईल साधारण चला. चालेल होय. बरं काळजी करू नको. लग्नाचं काय ते ठरवा अरे तू बरं काळजी करू नको. बेबीला घे बेबीला ये. कपडे आहेत का? हा. बाबा हा. आज भरपूर कपडे गोळा केला तुम्ही चालेल अगं ही गरमायचं शेवटी पडली. काय सांगता हो. पण मला आनंद झाला आज कपडे गावले होता. होय 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 आणि तू आनंदच असतो. बाबा खरंच समाज
होय काय खरं दादा कुठलं? माझ्या बाबांनी कपडे आणले माझ्या बाबांनी कपडे हे तुझं काय आहे गोष्ट आज तो या पहिला जाता थोडे धनाचे दिये लाईटा कसे धुता हे कोकण होय नाहीतर लोक माझ्या नवरी मारतील हे गेला. संसार हा सुखाचा मी अमृतात नाले संसार